नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे। गणिताचा विषय जो आहे तो आणि त्यांनी डोक्याला ताप दिलेला आहे। पण गणिताचा अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटेजी अशी सांगणार आहे, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। जर तुम्ही या इम्पॉर्टंट प्रश्नांचा जर अभ्यास केला आणि अशा प्रकारे मी ज्या काही टिप्स देणार आहे त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर गणितामध्ये तुम्हाला जरी याच्या अगोदर खूप कमी मार्क मिळत असले तरी इथून पुढे तुम्हाला आणखी चांगले मार्क गणितामध्ये मिळू शकतात। तर त्या नेमक्या काय स्टेप आहे, काय स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची आहे, तर ती आपण आजच्या या चर्चेमधून समजून घेणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे। तर बघा मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे ती तुम्ही समजून घ्या की जर गणितामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळवायचे असतील आणि अजूनपर्यंत जर गणिताचा तुमचा अभ्यास खूप कमी झाला असेल आणि इथून पुढे तुम्हाला असं वाटतं की माझा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे, नेमके आता मी कुठले प्रश्न केले पाहिजेत, नेमके कुठल्या प्रश्नांचा मी सराव केला पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या जर तुम्हाला गोष्टी पाहिजे असेल आणि आयएमपी प्रश्नांचाच अभ्यास केला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, कसं होतं माहितीये का, पुस्तकामध्ये खूप सारे प्रश्न आहेत पण त्याच्यातले नेमके इम्पॉर्टंट प्रश्न कुठले, त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न कुठले की बाबा याचाच मी अभ्यास करतो जेणेकरून मला परीक्षेला चांगले मार्क मिळतील। म्हणजे 90% 100% प्रश्न असतील, म्हणजे 100 प्रश्न असतील तर 100 पैकी मी फक्त 20 ते 25 प्रश्न असे करतो की ज्यांचा अभ्यास केला की मला चांगले मार्क मिळतील। मग हा अभ्यास तुमचा कुठं होईल ते मी तुम्हाला आधी सांगतो आणि नंतर मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात। बघा मित्रांनो, आपण एक तुमच्यासाठी ऍप बनवलाय, एक स्पेशल ऍप आहे मित्रांनो। त्या ऍपवर गणिताच्या फक्त इम्पॉर्टंट प्रश्नांवरच चर्चा केली। या ऍपवर आपण गणिताचा एक तुमच्यासाठी कोर्स बनवलाय, गणिताचा एक स्पेशल कोर्स। आणि या कोर्समध्ये आपण काय केलंय, गणित भाग 1 आणि 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज बनवल्यात। आणि या व्हिडिओमध्ये काय आहे तर या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकरणावरच्या महत्त्वाच्या संकल्पना सूत्रांवर चर्चा केली। त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केली असून 2026च्या बोर्डाच्या परीक्षेत कुठले इम्पॉर्टंट प्रश्न येऊ शकतात त्यावर आपण चर्चा केली। या कोर्स मधल्या जर का व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला 100% मित्रांनो 40 पैकी 40 मार्क आरामात मिळून जातील या कोर्स मधल्या। तर हा कोर्स कुठं मिळेल, कसा मिळेल ते सांगतो। त्याचबरोबर या कोर्समध्ये ऑनलाईन लेक्चर सुद्धा असतात, बरोबर, लाईव्ह लेक्चर असतात अधूनमधून आणि त्या लाईव्ह लेक्चर मध्ये फक्त इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा होते। आता ह्या कोर्सची फी किती, हा कोर्स तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा, जे व्हिडिओ बघतात त्यांनी अटेंड करा, कारण फी खूप कमी आहे। फी सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की फी फक्त 49 रुपये फी आहे। या कोर्सची फी फक्त 49 रुपये आहे आणि 49 रुपयामध्ये तुम्ही गणिताचा संपूर्ण अभ्यास करू शकताय, गणिताची चांगली तयारी करू शकताय। 49 रुपयात तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न मिळतील, 49 रुपयात तुम्हाला गणिताच्या नोट्स सुद्धा या ठिकाणी मिळून जातील आणि 49 रुपयात लाईव्ह लेक्चर अटेंड करता येईल। तर 49 रुपयामध्ये हा कोर्स परचेस करा, आपल्या ऍपवर आहे। ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍपवरती जा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली। तर आता आपण पुढे जाऊ। बघा मित्रांनो, गणित भाग 1 आणि 2 ची तयारी करत असताना नेमक्या काय पायऱ्या वापरल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील। तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे सगळी सूत्रे आणि गुणधर्म तुम्ही करा। सूत्रे गुणधर्म यांचा तुम्हाला सराव केला पाहिजे, सगळी सूत्र आणि गुणधर्म समजून घ्या। बघा मित्रांनो, जर तुम्हाला सगळी सूत्र गुणधर्म माहिती नसेल तर गणितात तुमची वाट लागू शकते, कारण 20% प्रश्न गणितातले असे असतात, 20% नाही जवळपास 50% प्रश्न असे असतात की ते डायरेक्ट सूत्रांवर आधारित असतात, 50% मार्कांचे प्रश्न। त्याच्यामुळे सगळी सूत्र गुणधर्म पाठ पाहिजे। काय करायचं, प्रत्येक प्रकरणातली महत्त्वाची सूत्र लगेच लिहून काढायची एका वहीमध्ये आणि ती पाठ करून घ्यायची। म्हणजे गणित भाग 1 आणि 2ची पुस्तकं समोर ठेवा, त्या पुस्तकामधली सगळी सूत्र, संकल्पना, गुणधर्म लिहून काढा आणि त्या लिहून काढून त्या पाठ करा पहिल्या, म्हणजे तुमचा पहिला भाग खूप सोपा होऊन जाईल। सूत्र आणि गुणधर्म नंतर पुस्तकामध्ये सोडवलेली गणितं, पुस्तकामध्ये जी सोडवलेली गणिते असतात मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला जी तुम्हाला गणितं येतात ती जास्तीत जास्त सोडवलेली जी गणितं आहेत त्यांच्या आधारावरती येतात। आणि बऱ्याचदा 3 ते 4 मार्काला एखादा प्रश्न असा येतो की तो सोडवलेल्या गणितांमधला असतो आणि आपल्यालाही मोठा प्रॉब्लेम असतो, आपण सोडवलेल्या गणिताकडे दुर्लक्ष करतो। त्याच्यामुळे या दोन गोष्टी जरी एखाद्या मुलांनी केल्या तरी त्याला गणितामध्ये चांगले मार्क मिळू शकतात। एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास 0 झालाय, त्याचा काहीच अभ्यास नाही झाला, त्यांनी फक्त सोडवलेली गणितं, पहिली सूत्र आणि संकल्पना समजून घेऊन नंतर सोडवलेली गणितं जरी सोडवली, समजून घेतली तरी चांगले मार्क मिळू शकतात। याच्यानंतर मग तुमच्याकडे सराव संच आणि संकीर्ण या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता, संकीर्ण। परंतु जर तुमचा सराव संच आणि संकीर्ण झाला असेल किंवा एखाद्या मुलाचा सराव संच संकीर्ण झाला नसेल आणि त्याच्याकडे खरंच वेळ कमी आहे, तर हा जर भाग तुम्ही सध्या स्किप केला,
म्हणजे ज्याला नुसतं पास व्हायचं त्यांनी हा भाग स्किप करा. म्हणजे नुसतं पास व्हायचं म्हणजे ज्याला फक्त 40 पैकी जर 20-25 मार्क मिळवायचे असतील, 20-25 मार्क मिळवायचे असेल तर त्यांनी हा भाग स्किप करा. पण ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे त्यांनी सराव संचारी संकीर्ण प्रश्नसंग्रह मधली गणितं पण नीट समजून घेतली पाहिजे. पण ज्याला पास व्हायचंय त्यांनी फक्त या 2 गोष्टी करायच्या, सूत्रे, गुणधर्म, सोडवलेली गणितं आणि महत्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव. आता प्रश्नपत्रिकांचा जो सराव आहे तो नेमका आपण कसा केला पाहिजे तुम्हाला सांगतो. प्रश्नपत्रिकांचा सराव, आता बघा बोर्डाच्या परीक्षेला जर तुम्ही विचार केला तर आपल्याला कसं असतं, प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यात ए बी, प्रश्न क्रमांक दुसरा त्याच्यात ए बी, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा त्याच्यात ए बी, आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा त्याच्यात काहीच नाही, ए बी वगैरे काय नाही. प्रश्न क्रमांक पाचवा त्याच्यात पण ए बी काय नाही. आता जर तुम्ही नीट विचार केला, प्रश्न क्रमांक पहिला ए तुम्हाला माहिती आहे एमसीक्यू असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन 4 मार्काला, पहिल्यातला बी 4 मार्काला, 1-1 मार्काचे प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न पहिल्या दुसऱ्यातला ए 4 मार्क, दुसऱ्यातला बी 8 मार्क. मित्रांनो हे पहिले 2 प्रश्न ना खूप सोपे असतात. हे डायरेक्ट सूत्रांवर आधारित असतात, संकल्पनांवर आधारित असतात. ज्या मुलाच्या या 2 गोष्टी क्लिअर आहेत, चांगल्या आहेत, नीट समजून केल्यात, त्याला 100% हे दोन्ही प्रश्न सोडवता येतील. आणि इथे त्याला 20 पैकी 20 मार्क आरामात मिळतील, कारण हे 2 प्रश्न मिळून 20 मार्क आहेत मित्रांनो. 50% मार्क पहिल्या 2च प्रश्नांना आहेत. त्याच्यामुळे या पहिल्या 2 प्रश्नांचा सराव आपण नीट आणि चांगल्या प्रकारे केला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याच्यातला सुरुवातीला फक्त पहिला प्रश्न सोडवा. 5च्या 5 प्रश्नपत्रिकांमधला पहिला प्रश्न सोडवा आणि पहिला प्रश्न सोडवला की नंतर मग 5च्या 5 प्रश्नपत्रिकांमधला दुसरा प्रश्न सोडवा. म्हणजे पहिली प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यातला दुसऱ्यातला ए आणि बी सोडवा, मग दुसरी प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यातला दुसऱ्यातला ए आणि बी प्रश्न सोडवा, मग तिसरी घ्या, त्याच्यातला ए आणि बी सोडवा, चौथी घ्या, त्याच्यातला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आणि बी सोडवा, आणि मग 5वी घ्या. म्हणजे ज्याला फक्त पास व्हायचं, ज्याच्या डोक्यावरून गणित जातं, त्यांनी 5 प्रश्नपत्रिकांमधले नुसते पहिले 2 जरी प्रश्न केले ना, गणित भाग 1 आणि 2च्या, तरी इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तरी इथं तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. म्हणजे हे 20 मार्क अधिक शाळेमधून मिळाले 10 मार्क, भावा तुमचे 50 पैकी 30 मार्क इथं झाले गणित भाग 1 ला. गणित भाग 2 ला 30 मार्क झाले, किती 60 मार्क झाले. एवढाच अभ्यास करून 60 मार्क झाले. ओके. आता त्याच्यानंतर प्रश्न कुठे येतो, तिसऱ्या प्रश्नाकडे. आता एखाद्या मुलाला जर का आउट ऑफ मार्क पाडायचे आहेत तर त्यांनी 5 प्रश्नपत्रिकांमध्ये पहिले 2 न सोडवता बाकीचे 3 पण प्रश्न सोडवले पाहिजे. ओके. तिसरा, चौथा, 5वा. आता 3 मार्कांच्या प्रश्नामध्ये काय येतं बघा, पहिल्या 3 मार्कांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये गणित भाग 1 ला काय येतं, 2 ला काय येतं ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला जरा बरं पडेल. बघा गणित भाग 1 मध्ये जर तुम्ही विचार केला, आता ह्या बाकीचे मी गोष्टी रफ करतो. गणित भाग 1 मध्ये 3 मार्काला कुठले प्रश्न येऊ शकतात बघा. गणित भाग 1, गणित 1, मी एकदम जास्त मोस्ट इम्पॉर्टंट सांगतोय. गणित 1 बघा, गणित 1 चा जर विचार केला तर 3 मार्काच्या ज्या प्रश्नामध्ये तिथं तुम्हाला काय विचारलं जातं, पहिली गोष्ट सूत्र पद्धत, सूत्र पद्धतीने समीकरण सोडवा. 100% 3 मार्काला प्रश्न विचारला जातो. दुसरी गोष्ट क्रेमरची पद्धत, क्रेमरच्या पद्धतीवर प्रश्न विचारला जातो. तिसरी गोष्ट आलेख, याच्यावर प्रश्न विचारला जातो. चौथी गोष्ट सांख्यिकी, सांख्यिकी याच्यावरती कंपल्सरी विचारला जातो. आणि बाकी याच्या व्यतिरिक्त पण इतर बरेचसे घटक आहेत. याच्या व्यतिरिक्त काय बाबा, काही शाब्दिक गणित असेल, संभाव्यता मधला एखादा प्रश्न असेल, त्याचबरोबर परताव्याचा दर काढणे, परताव्याचा दर काढणे. ओके. बघा पहिल्या प्रकरणातला आलेख 3 मार्काला येऊ शकतो, आणि त्या आलेख किंवा क्रेमरची पद्धत दोघांपैकी एक प्रश्न, आलेख किंवा क्रेमरची पद्धत या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला 3 मार्काला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये सूत्र पद्धतीने समीकरण सोडवा हा एक विचारला जातो. म्हणजे हे 3 प्रश्नांची जर तुम्ही फक्त 3च प्रश्नांची तयारी केली, सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं, आलेख कसा काढायचा, क्रेमरची पद्धत, 3 जरी प्रश्न केले तरी तुमचे 3 मार्क फिक्स. कारण इथं 6 मार्क फिक्स होतील, कारण इथं 4 प्रश्न विचारले जातात. 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात तिसऱ्या प्रश्नामध्ये. त्याचबरोबर सांख्यिकीचा सराव करा, आणि परताव्याचा दर हा एक 3 मार्काला विचारला जातो. म्हणजे तुम्हाला 1, 2, 3 हे प्रश्न फिक्स असतात, आणि सांख्यिकीवरचा एक प्रश्न असतो. म्हणजे तुमचा 3 मार्काच्या प्रश्नांची तयारी पूर्ण होऊ शकते. फक्त एवढेच प्रश्न सोडवा. सूत्र पद्धतीने समीकरण कसं सोडवायचं, क्रेमरची पद्धत, आलेख, सांख्यिकी मधली गणितं. सांख्यिकीमध्ये काय काय आहे, सांख्यिकीमध्ये मध्य काढा, मध्यक काढा, बहुलक काढा, आयतालेख काढा, त्याचबरोबर वारंवारता बहुभुज काढा, त्याचबरोबर तुम्हाला वृत्तालेख काढा, असे प्रश्न असतात ते सगळे आलेख सांख्यिकीमधले करायचे. आता 4 मार्काचा जर तुम्ही विचार केला, एखाद्या मुलाला 4 मार्काची तयारी करायची, तर त्या 4 मार्काच्या तयारीसाठी मुलांनी काय केलं पाहिजे 10वीच्या की बाबा गणित भाग 1 मध्ये. तर गणित भाग 1 मध्ये त्यांनी काय करायचं बघा, पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण आणि 6वं प्रकरण. मित्रांनो
आतापर्यंत तुम्ही कुठली पण बोर्डाची परीक्षा प्रश्नपत्रिका उचला, त्याच्यामध्ये या 4 प्रकरणांवरच 3 मार्क 4 मार्काला जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये काय विचारलं जाऊ शकतं? आलेख विचारला जाऊ शकतो किंवा एखादं शाब्दिक गणित विचारलं जाऊ शकतं. ओके, दोघांपैकी एक. आलेख विचारला तर लय भारी काम होईल. दुसऱ्या प्रकरणामधलं शाब्दिक गणितच असतं तुम्हाला. शाब्दिक गणित शक्यतो जास्तीत जास्त विचारलं जातं. तिसऱ्या प्रकरणातला एखादा प्रश्न विचारला जातो आणि 6व्या प्रकरणाचा जर विचार केला तर 6वं प्रकरण सोपं आहे. 6व्या प्रकरणामध्ये काय तुम्हाला मध्य काढा, मध्यक काढा, बहुलक काढा, आयतालेख काढा, वारंवारता बहुभुज काढा, त्याचबरोबर तुमचा वृत्तालेख काढा. याच्यातलेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला इथे विचारले जातात. म्हणजे तुम्ही या 4 प्रकरणांची जरी तुम्ही तयारी केली तरी तुमची 4 मार्कांची तयारी चांगली होऊ शकते. म्हणजे 4 मार्कांच्या तयारीसाठी जास्तीत जास्त फोकस बाकी इतर प्रकरणांवर करायचा आहे, पण जास्तीत जास्त फोकस या 4 प्रकरणांवरती जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये हे लय महत्वाचे मुद्दे होते. गणित भाग 1 चे. गणित भाग 2 मध्ये काय बाबा? गणित भाग 2 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नांसाठी तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न करा आणि जर आता झाला गणित भाग 1 चा विषय, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आता गणित भाग 2 चा 3 आणि 4 मार्काला काय विचारलं जातं ते तुम्हाला सांगतो. गणित भाग 2 चा जर 3 मार्काला विचार केला तर 3 मार्काला बघा, 3 मार्काला काय येतं? एक प्रमेय येतं 3 मार्काला, बरोबर? हे फिक्स असतं. एक आकृती येते, हा एक मुद्दा एक फिक्स असतो. बघा, काही जे प्रश्न आहेत ते फिक्स असतात. एक प्रमेय आलं, एक आकृती आली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रकरणांमधली. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये अपोलोनियसचा सिद्धांत, अपोलोनियसचे प्रमेय या संकल्पनेवर आधारित एक गणित आपल्याला 100% विचारलं जातं तिसऱ्यातल्या बी मध्ये. ही जास्त शक्यता आहे, बरोबर? त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर त्रिकोणमिती मधलं एखादं गणित, त्रिकोणमिती मधलं शाब्दिक गणित आपल्याला याच्यातलं जर विचारलं गेलं, शाब्दिक गणित, त्रिकोणमिती मधलं शाब्दिक गणित या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर इथं बघा, हा एक प्रश्न आहे, बिंदू एक रेषीय आहेत का? बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. एक रेषीय आहेत काय नाही ते ठरवा. आहेत की नाही ते ठरवा. या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन आहे का? समांतर भुज म्हणजे या प्रकारचा प्रश्न, म्हणजे दिलेले शिरोबिंदू समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही, हा एक प्रश्न विचारला जातो. आणि त्याचबरोबर आणखी एका प्रश्नाची तुम्ही तयारी करा, महत्वमापन या प्रकरणातली जी काही गणित आहेत त्यांची तुम्हाला तयारी करायची आहे. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे किती मार्काला येऊ शकतात? 3 मार्काला. पण जास्त इम्पॉर्टंट, चला एखाद्या मुलाने काय केलं पाहिजे, सगळ्यात जास्त प्रायोरिटी तुम्ही प्रमेयांना द्या. प्रमेय कुठली महत्वाची? पहिल्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कोन दुभाजकाचं प्रमेय आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय, ही तीन प्रमेय पहिल्या प्रकरणातली अतिशय महत्वाची आहे. दुसरं जर तुम्ही प्रकरण बघितलं तर दुसऱ्या प्रकरणामधलं पायथागोरसचं प्रमेय आणि त्याचा व्यत्यास, ही दोन प्रमेय महत्वाची आहेत. तिसरं जर प्रकरण बघितलं तर त्याच्यामध्ये तुमचं स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि चक्रीय चौकोनाचे प्रमेय, ही 2 प्रमेय महत्वाची. म्हणजे एकूण 7 प्रमेयांची तयारी करा, 3 मार्क फिक्स. कारण 100% एक प्रमेय तुम्हाला 3 मार्काला विचारलं जातं. आणि आकृती एक 3 मार्काला विचारली जाऊ शकते. म्हणजे तिसऱ्यातला जो बी आहे, ए तर सोपा असतो, ए मध्ये तुम्हाला त्या रिकाम्या जागा भरायच्या असतात, पण बी मध्ये हे 2 प्रश्न तर फिक्स आहेत. मग एखाद्या मुलाला काहीच येत नाही, त्याने नुसते या 2 गोष्टींवर लक्ष दिलं, आकृती हे आणि अपोलोनियस, हा एक सोपा प्रश्न आहे. हे 3 जरी प्रश्न केले तरी बाबा बास झालं, मी पास होऊ शकतो. 3 पैकी 2 तरी मी प्रश्न सोडू शकतो साधारणतः आरामात. म्हणजे एवढे 3 जरी केले तरी तुमचे 9 मार्क, 6 मार्क फिक्स आहेत मित्रांनो. ओके. आणि त्याच्यानंतर मग पहिले हे 3 करा आणि नंतर मग त्रिकोणमितीची शाब्दिक गणित बघा. आणि दिलेले बिंदू एक रेषीय आहेत की नाही, हा पण एक सोपा प्रश्न आहे, हा करा. हा कधी कधी 2 मार्काला येतो, हा कधी कधी 1 मार्काला येतो. आणि दिलेले समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही आणि महत्वमापन मधली जी सोडवलेली गणित आहे त्याच्यातलं एखादं गणित आपल्याला 3 मार्काला येऊ शकतो. ओके, तर यांची तयारी जरा चांगल्या प्रकारे तुम्हाला करावी लागेल. किंवा एखादी सिद्धता येऊ शकतो, कारण 4 प्रश्न असतात, याच्यामधले 4 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात कुठले तरी, आणि त्याच्यातले आपल्याला 2 सोडवायचे असतात. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये इथं काय काय विचारलं जाऊ शकतो? 4था प्रश्न बघा. पहिली गोष्ट एक आकृती विचारली जाऊ शकते. दुसरी एक सिद्धता असते. दुसरा मुद्दा, एक सिद्धता तुम्हाला दिली जाते. आता ही सिद्धता जी आहे ना, ती पहिल्या प्रकरणातली, दुसऱ्या प्रकरणातली किंवा तिसऱ्या प्रकरणातली, तिघांमधली कुठली तरी सिद्धता असू शकते. किंवा एखादं त्रिकोणमितीचं गणित, त्रिकोणमितीचं कुठलं गणित बाबा? त्रिकोणमितीचं जे शाब्दिक गणित आहे ते विचारलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर महत्वमापन, जे तुमचा 4था प्रश्न जो आहे महत्वमापनचा असू शकतो. महत्वमापन
तर महत्व मापन मधला एखादा प्रश्न 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. महत्व मापन मधला प्रश्न. ओके. तर 4 मार्काला जर तुम्हाला तयारी करायची असेल 4 मार्काची, तर हातातले मार्क आकृतीचे आहेत आणि त्रिकोणमितीची शाब्दिक गणित आहेत. तर एवढा भाग जरी केला तरी तुम्हाला मार्क मिळू शकतो. तर अशी स्ट्रॅटेजी तुम्ही आखली पाहिजे. आता हे जे काही मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न सांगितले, हे सगळे गणित भाग 1 आणि 2 चे, हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते आपण आपल्या ऍप वरती घेतले. सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आपल्या ऍप आहे, त्याच्यावर मी फक्त आणि फक्त IMPच प्रश्न घेतलेले आहेत. याच्यामधल्या व्हिडिओज आहेत, याच्यामधल्या जर तुम्ही व्हिडिओ पाहिल्या तर प्रत्येक मुलाला 40 पैकी 30च्या वर मार्क मिळतील. 30च्या खाली नाही मिळणार. गणित भाग 1 मध्ये 30च्या वर मिळू शकतात, गणित भाग 2 मध्ये 30च्या वर मिळू शकतात. फक्त आपल्या ऍपवर जी गणितं मी घेतलेली आहेत तेवढी गणितं करा, त्याच सारखी गणितं येऊ शकतात. त्याच्यामुळे आपला ऍप जो आहे हा तुम्ही परचेस करा. फक्त 49 रुपयाला तुम्हाला हा ऍप आहे, फक्त 49 रुपयाला. ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ऍप परचेस करा आणि त्याच्यावर हा 49 रुपयाला जो कोर्स आहे, हा 49 रुपयाला कोर्स परचेस करा. आपल्या ऍप वरती जाऊन फक्त 49 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. 49 रुपयामध्ये तुम्ही गणिताचा खूप सारा अभ्यास करू शकताय. गणिताची तुमची चांगली तयारी होईल. बाकी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायची आवश्यकता नाही. तर हा कोर्स परचेस करा. या कोर्समध्ये जेवढ्या व्हिडिओ आहेत तेवढ्या बघा, त्या नीट लिहून घ्या. त्याच्यावरती काही नोट्स सुद्धा मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेवढा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही बाकीचा अभ्यास करा. तुम्हाला चांगले मार्क नक्कीच मिळतील. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना. जाता जाता पहिली गोष्ट करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे तर आपला ऍप आहे, ऍप वरती जा, प्ले स्टोअरला जाऊन आपला ऍप परचेस करा, ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये हा 49 रुपयाचा कोर्स परचेस करा. चांगल्या मार्काने पास व्हाल. आणि जर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिश असाल आणि तुम्हाला गणिताच्या व्हिडिओ इंग्लिश मधून बघायचे असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हिडिओ तुम्ही इंग्लिश मधून बघू शकताय. तर आजच्या चर्चेत तिथे थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.